अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्याना अंतर्गत येणाऱ्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या 28 वर्षीय तरुण महिला अधिकाऱ्याने गुरुवारी सायंकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली। हम इस वक्त गुगामल वन परिक्षेत्र हरिसाल के आरएफओ निवास स्थान पर मौजूद है। यहाँ कल रात को आरएफओ महिला दीपाली चौहान द्वारा अपने ही आप को सर्विस रिवॉल्वर से गोली दागकर आत्महत्या करने की घटना यहाँ कल रात घटी थी। इस पूरे मामले में पुलिस जांच में जुटी है। बताया जा रहा यह भी है कि वरिष्ठों के दबाव के चलते उन्होंने ये खुदकुशी जैसा दुखदायक कदम उठाया है। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली हे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोट मधून दिसून येते। दीपाली यांनी कोणत्या यातना व त्रास सोसला असेल म्हणूनच त्यांनी चक्क आपलं आयुष्य हे संपवून टाकलं यासाठी वेगवेगळे तर्क आणि वितर्क लावले जात आहेत। लेडी सिंघम म्हणून ज्यांची ओळख होते अशी त्यांनी वनविभागामध्ये आपली स्वतःची ओळख बनविली होती। त्यांच्या परिक्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण वनविभागामध्ये त्यांचा एक विशेष दबदबा होता। मात्र त्यांची हत्याच झाली असा आरोप त्यांच्या नातेवाईक व भाजपासह अनेक संघटनांनी केलेला आहे। मूळ सातारा येथील रहिवासी असणाऱ्या दीपाली चव्हाण लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र वनसेवा 2014 मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची प्रथम नियुक्ती ही मेळघाटामध्ये होती, ती पण अतिदुर्गम अशा मागासलेल्या भागामध्ये। आपल्या पहिल्याच नियुक्तीचं ठिकाण म्हणजे धुळघाट नावातच सर्व काही आहे। ज्या ठिकाणी पुरुषासारखी पुरुष सुद्धा कार्य करायला घाबरतात तिथे यांनी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटविली। त्यांच्या कामाची चर्चा होते, त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळतं। अगदी रेल्वे गाडीमध्ये डिंक तस्कर पळून जात असताना दुचाकीद्वारे त्यांचा मध्य प्रदेशापर्यंत पाठलाग करीत करीत आरोपींना सळो की पळो करून सोडणाऱ्या लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख ही धुळघाट रेल्वे येथेच झाली। स्वतःच्या कार्यकुशलतेमुळे व स्वभावाने हसमुख आणि आधुनिक विचारांच्या दीपाली आत्महत्या करूच शकत नाही असा अंदाज नातेवाईक व परिचितांनी वर्तविला आहे। त्यानंतर त्यांनी हरिसाल वनपरिक्षेत्राची धुरा सांभाळली। हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालूर या 3 गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती। पुरुषांना सुद्धा लाजवेल अशी त्यांची काहीशी कार्यप्रणाली होती, परंतु त्यांच्या कर्तबगारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर लागली आणि त्यांची वेळोवेळी मुस्कटदाबी करण्यात आली। जिथे मिळेल तेथे त्यांना डिवचण्यात एकही संधी वरिष्ठ सोडत नव्हते। दाक्षिणात्य अधिकाऱ्यांच्या हाती काम करताना त्यांना आलेला हा अनुभव असावा का असाही तर्कवितर्क लावला जात आहे। अमरावतीमध्ये दाक्षिणात्य अधिकाऱ्यांचा एक वेगळा ग्रुप सुद्धा कार्य करतो आहे हे यातून स्पष्ट झालेले आहे। मात्र आपले कार्य प्रामाणिकपणे करत त्या सगळं सहन करत होत्या आणि जे नको तेच घडले। त्यांच्या कार्याला कुणाची नजर लागली आणि त्यांनी गुरुवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी आपली जीवनयात्रा संपविली। मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोट मध्ये त्यांनी आपलं संपूर्ण बयान नोंदविलेलं आहे। एवढी भयानक ही घटना की अमानुषतेचा कळस गाठला असं वाटतं। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आपल्या पोटामध्ये कोवळा जीव घेऊन त्या मालूर सारख्या ठिकाणी कच्च्या रस्त्यातून सुद्धा पायी फिरत होत्या। त्यामुळे एकदा तर त्यांचे नको ते हाल झाले होते। एवढंच नव्हे तर त्यांना बाळंतपणासाठी सुटी सुद्धा दिल्या गेली नाही अशीही जनचर्चा आहे। मात्र त्यांचा पगार रोखून धरला गेला होता। नुकतेच 8 मार्चला जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि त्याच महिन्याच्या शेवटी एक 28 वर्षीय तरुण वनपरिक्षेत्र अधिकारी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवरती गोळ्या घालून आत्महत्या करते। ही संपूर्ण महाराष्ट्राला लाजवायला लावणारी घटना मार्च महिन्यातच घडते। यासाठी जबाबदार कोण हा सुद्धा एक यक्ष प्रश्न आहे। दीपाली यांनी केलेली ही आत्महत्या नाहीच तर त्यांची हत्या झाली आहे आणि त्याला जबाबदार असणारे सारे वरिष्ठ अधिकारी यांना तुरुंगात डांबले पाहिजे असा आरोप आता केला जात आहे। शुक्रवारी दीपाली यांचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईक आणि भाजपासह अनेक संघटना अडून बसल्या। अधिकारी संपूर्ण मेळघाटात घेतलं जातं। अनेक त्यांनी दबंग कारवाई मेळघाटा क्षेत्रामध्ये केला असताना गुरुवारच्या सायंकाळी असं कोणतं कारण आलं की स्वतः गोळी झाडून स्वतः आत्महत्या केली। मात्र या आत्महत्येच्या सुसाइड नोटमध्ये अनेक अधिकाऱ्यांचं नाव समोर येत आहे।
आणि वरिष्ठांच्या दबावाखाली ही आत्महत्या केल्याची घटना समोर झालेली आहे। त्यांना न्याय मिळावा याकरिता शवविच्छेदन गृहासमोर सुमारे 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती। त्यांनी चिखलदरा येथील उपवन संरक्षक शिवकुमार यांना नागपूर येथून अटक करून घेतली। मात्र दीपालीच्या मृत्यूला मुख्य वन संरक्षक असलेले श्रीनिवास रेड्डी हेच जबाबदार आहे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केल्याने वातावरण आणखी चिघळलं। ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांना विचारले असता एका प्रकरणामध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल होऊ शकत नाही, त्याचा तपास केला जाईल आणि श्रीनिवास रेड्डींबाबत चौकशी केल्या जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। गुन्हा दाखल झालेला आहे, एक अटक झालेला आहे आणि रेड्डी साहेब तुम्ही जे पण सांगतात तुमचे जे पण स्टेटमेंट घ्यावं लागतील, त्याच्यामधून काय पण निष्पन्न होतात इमिडिएटली सेक्शन वाढवू 100% त्यांच्यावरून कारवाई करू। दुपारी शेवटी दीपाली चव्हाण यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यास परवानगी देण्यात आली। मात्र अमरावतीचे मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह स्वीकारला जाणार नाही या अटीवर नातेवाईक ठिय्या देऊन बसले होते। या प्रकरणाचा सूर राज्य सरकारपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। यामध्ये आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। विदर्भ न्यूजने श्रीनिवास रेड्डी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला। एवढेच नव्हे तर त्या ठिकाणावरून त्यांनी पळ सुद्धा काढला। मुख्य वन संरक्षकासारखा व्यक्ती आपला दरवाजा बंद करून पत्रकारांना घाबरून भिवून पळतो, त्यामुळे येथेच पाणी मुरत असावे असाही दाट संशय व्यक्त केला जात आहे। शिवाय मुख्य वन संरक्षक यांच्या कार्यालयाला सकाळपासूनच बाहेरून कुलूप लावलेले होते। त्यांना विचारणा केली असता कुणीही काहीही बोलायला तयार नाही। त्यामुळे हे कार्यालय बंद का होते आणि यासाठी कार्यालय बंद असण्याची शासकीय जबाबदारी आता कोण उचलणार याकडे सुद्धा जनतेचे लक्ष लागले आहे। हरिसाल हे धारणी तालुक्यामध्ये येते। याच धारणी तालुक्यामध्ये धारणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अतुल तांबे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाने आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। दीपाली चव्हाणनी आत्महत्या केली हे ज्यावेळेला मला काल रात्री कळलं त्यावेळेला अतिशय दुःख झालं आणि धक्काही बसला। कारण दीपाली एक सक्षम महिला होती, जबाबदार व्यक्ती होती आणि तेवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ती तिथे काम देखील करत होती। हे तिच्यावर जे दबाव आणण्याचं जे कृत्य तिच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं, एकाला तर ते शिवकुमारला आपण अरेस्ट केलेली आहे आणि रेड्डीची इन्क्वायरी त्या ठिकाणी लावलेली आहे। त्या इन्क्वायरीमध्ये नक्कीच मला असं वाटतं सत्य बाहेर येईल। पण एकंदरीत माझ्या महिलांनी इतक्या सक्षम असल्यानंतर आत्महत्येला प्रवृत्त व्हावं ह्याचं देखील दुःख या ठिकाणी मला वाटतं। मी आज सगळ्या कमिशनर्सला निर्देश दिलेले आहेत की विशाखा कमिटीची स्थापना कंपल्सरीली झाली पाहिजे आणि मी पर्सनली त्याचा फॉलोअप पुढच्या काळामध्ये करणार आहेच। पण हे सुमोटो देखील प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या ऑफिसमध्ये या गोष्टी केल्या पाहिजे आणि छोटी जरी कंप्लेन असली, खास करून महिलांबाबत, तसं कंप्लेन तर दोघांच्याही सिरियसली घेतल्या पाहिजे, पण महिलांबाबतच्या ज्या कंप्लेन्स आहेत त्या अतिशय सिरियसली घेतल्या पाहिजेत। या दोन्ही अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलेलं आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, तर अमरावती येथून अजय शृंगारे, प्रदीप इंगोले व अनिकेत ठाकरे यांचा हा दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा विशेष वृत्तांत।